पुण्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। धर्मांतराविरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात मोर्चा काढला। सांगलीतील ऋतुजा पाटील या विवाहितेस ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्यांकडून छळ करण्यात येत होता आणि या त्रासाला कंटाळून ऋतुजा पाटील या 7 महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली होती। या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका हॉटेल व्यावसायिकाला चिरडलं। नगर पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईतील सीए राजलीला मोरे यांनी आत्महत्या केली। 2 व्यक्तींनी अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत राजलीला मोरे यांच्याकडून 3 कोटी वसूल केले होते। कारची ही मागणी करण्यात आलेली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी राहुल परवानी आणि शाबा कुरेशी या आरोपींना अटक केली। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर आला। गोड बोलून पोलिसांनी 73 तोळे सोनं आणि 17 लाख रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यामुळे अख्ख्या पुणे पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते। ओळखीचा फायदा घेत अशोक जगताप या पोलीस कर्मचाऱ्यानं महिलेला लाखो रुपयांना गंडा घातला। अविनाश जाधवांना अटक केल्याच्या निषेधार्थ भिवंडीत मनसे कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला। मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेत स्थानबद्ध करून ठेवलं होतं। पोलिसांचा दबाव झुगारत 2 तासांच्या राड्यानंतर अखेर मनसे आणि शिवसेनेने मीरा रोडमध्ये मोर्चा काढला। मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर आधी ठरलेल्या मार्गानेच मोर्चा काढण्यात आला। मीरा रोडमध्ये मराठीचा आवाज घुमला। मराठीच्या अस्मितेसाठी मराठी भाषिक एकत्र आले। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देत मराठी माणसाने ताकद दाखवली। वसई विरारसह मीरा रोड परिसरात मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता कोकणातही उमटू लागलेत। मनसेचे नेते प्रकाश महाजन तसंच वैभव खेडेकरांच्या नेतृत्वात हाताला काळ्या फिती बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। मोर्चामध्ये हजेरी लावण्यासाठी आलेल्या मंत्री सरनाईकांना उपस्थित मोर्चेकरांच्या रोषाला सामना करावा लागलेला आहे। उपस्थितांनी सरनाईक गोबॅकच्या घोषणा दिल्या। 50 खोके एकदम ओकेची घोषणा देण्यात आली। यावेळी गर्दीतून सरनाईकांच्या दिशेने एक बाटलीही भिरकावण्यात आली। या रोषामुळे मग सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला। मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली। सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती आणि या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। मीरा रोडमधील आंदोलनानंतर मनसे नेते शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई शिवतीर्थवर दाखल झाले। मागील 3.5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत। भाजपकडून मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला। तर भाजपला मुंबई महापालिकेवर अमराठी माणूस बसवण्याचं असल्याचंही ते म्हणाले। रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। महाराज महाराष्ट्रासाठी मराठी माणसाला माफ करा अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली। विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं आणि जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट सरन्यायाधीशांकडे धाव घेतली। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता महाविकास आघाडीकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र देण्यात आले। विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। थेट सभागृहातही अध्यक्षांना जाब विचारला गेला। विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही असा सवाल भास्कर जाधवांनी केला। विधिमंडळात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्राच्या जनतेकडून हा सत्कार असल्याची प्रतिक्रिया भूषण गवईंनी दिली। वडिलांचा वारसा भूषण गवईंनी घेतलाय। गवईंकडे साधेपणा असल्याचं म्हणत फडणवीसांनी भूषण गवईंचं कौतुक केलं। पनवेलच्या नावडे गावात माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते या स्मारकाचं अनावरण करण्यात आलं। जळगावच्या चोपडा तालुक्यात 90 ग्रामपंचायतींपैकी 79 ग्रामपंचायतींमध्ये सोडत काढण्यात आली। 79 ग्रामपंचायतींमधील 6 ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेले आहेत। भारतामधील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेला कासा ग्रांड यांनी आज पुण्यातील पहिल्या प्रकल्पाच्या लॉन्चिंगची घोषणा केली। यावेळी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला ब्रँड अँबॅसेडर जेनिलिया आणि रितेश देशमुख यांनी उपस्थिती लावली। याचबरोबर कासा ग्रांडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण
एमएन यांनी ही उपस्थिती दर्शवली. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे तब्बल 17 मार्ग बंद पडले, तर अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोरची आणि कुरखेडा तालुक्याला बसलाय. गोसी खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं वैनगंगा नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. वर्ध्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. धरणातील पाणीसाठा 87.68% इतका झाला. दरम्यान पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 15 ऑगस्टपर्यंत पालघरमधील पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले. पर्यटकांनी स्वतःची काळजी घेण्याचंही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. नवी चित्रफित तयार करून जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं. वडगाव तालुक्यात 1.5 महिना उलटूनही जलसाठ्यात मुबलक पाणीसाठा नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. मुबलक जलसाठा नसल्यानं सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. भक्तांच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप टाकून त्यांच्या खासगी कृतींवर लक्ष ठेवणारा भोंदूबाबा प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान या भोंदूबाबाचं ठाणे कनेक्शन समोर आलं. जळगावच्या पाळधी ते तरसोद बायपासच्या रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षांपासून पूर्ण झालेलं नाही आणि यामुळे पुढील 6 महिन्यातही काम पूर्ण होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते. वाशिमच्या पुसद नाका ते पोस्ट ऑफिस चौक या मुख्य मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली. दिवे घाटातील रस्त्याच्या कामावरनं स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि पालखी काळात काम बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही काम सुरूच ठेवल्याचा आरोप करण्यात आला. प्रताप सरनाईक पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑफिसवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली. बसच्या अपघातात ठार झालेल्या प्रकाश गाडवे यांच्या कुटुंबाला न्यायालयाने आदेश देऊन देखील मोबदला न दिल्यानं कार्यालयीन जप्तीचे आदेश काढण्यात आले. पालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका समुद्रात बुडाली आहे. नौकेतील दोघे बचावले असून एक मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहे. स्थानिक मच्छीमारांकडून या मच्छीमाराचा शोध सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका मुख्यालयासह 105 गावांचा वीज पुरवठा तब्बल 10 तास बंद होता आणि त्यामुळे मध्यरात्री संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केलं. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या आशा सेविकांचं मागील काही महिन्यांपासून वेतन थकले. त्यामुळे रिपाईनं ढोलताशा वाजवत आंदोलन केलं. पुढील 8 दिवसात मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाडळी इथून बेपत्ता झालेल्या 2.5 वर्षांच्या बालकाचा अखेर 3 दिवसानंतर शोध लागला. वडिलांसोबत शेतात गेलेला बालक अचानक गायब झाला होता. युद्ध पातळीवर शोध घेतल्यानंतर अखेर 3 दिवसांनी हा बालक एका मंदिरात खेळताना आढळला. अमरावतीमध्ये विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. गडगडेश्वर प्रभागात नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पुण्याच्या शिरूर तहसील कार्यालयासमोर गोपीचंद पडळकरांविरोधात आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील अंशतः मान्यता असलेल्या अनुदानित शाळा 2 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुदानाचा पुढचा टप्पा मिळवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांचं होणारे जे नुकसान आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारण्यात आला. जळगावमध्ये विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांनी आंदोलन केलं. किमान वेतनासह शासकीय भत्ते मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान रुग्णवाहिका चालकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्वानांच्या टेडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि श्वान टेडी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करत निषेध नोंदवण्यात आला. नंदुरबारच्या हजरत इमाम बादशाह यांच्या उरुसाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आषाढीच्या पर्व काळात पंढरपूरमध्ये अनोखी भाऊबीज संपन्न झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट देण्यात आला. शेकडो वर्षांपासून बहीण भावाच्या भेटीची आणि साडी चोळी आहेर देण्याची परंपरा आजही पंढरपुरात अबाधित आहे. अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी खाली पडल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे.
संभाजीनगरमध्ये मोकाट श्वानांचा सुळसुळाट वाढलाय. मोकाट श्वानांनी अनेक दुचाकींचं मोठं नुकसान केलं. दरम्यान तातडीनं मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकच्या दत्तमंदिर बसस्टॉप परिसरात एकाची हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गणपत घारे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुरबाडच्या पळूमध्ये एक व्यक्ती नदीत वाहून गेल्याची घटना घडली आणि यावेळी ड्रोनच्या साह्यानं मृतदेह शोधण्यात आला. जनावरं चोरण्यासाठी गेले असता ही घटना घडली. धुळे शहरातील जयशंकर कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केलेत. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जातोय. बुलढाण्यात पुष्पा स्टाईलनं चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मलकापूर पोलिसांनी 33,88,000 चंदनाच्या लाकडांचा साठा जप्त केला आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली.